नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या चॅनलला 1 वर्ष होत आहे. या 1 वर्षाच्या गोड प्रवासात तुमची खूप मोलाची साथ मिळाली मला. हे सर्व तुमच्या सहकार्यामुळे झालं. या 1 वर्षाचा गोड प्रवास आज छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला परत पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला काही रेसिपी फ्लॉप ठरल्या, त्यातल्याच ह्या काही रेसिपी. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी गेलो, तिथे आयडिया आली चुलीवरती मटण बनवूया. मुंबईसारख्या शहरात राहणारी मुलगी यूट्यूबसाठी खास चुलीवर मटण बनवलं. नुसतंच मटण नाही तर पाटा वरवंट्यावर वाटण सुद्धा, खेकड्याचा रसा सुद्धा, मच्छीची कढी सुद्धा. मग हैदराबादला आलो, रेसिपी केल्या, पुन्हा व्ह्यूज डाऊन. मग आयडिया आली कारल्याचे कुरकुरीत काप. ही रेसिपी हिट ठरली. त्याच्यानंतर आला पावसाळा. आता या पावसाळ्यामध्ये सगळेच जण भजी बनवतात, पण मी सुरळीची वडी बनवली आणि ही सुद्धा एक छान डिश ठरली. हैदराबाद टू मुंबई प्रवास करताना मिळणारी ही मटकी भेळ, आप्पे. लाईटच गेली, इमर्जन्सी लाईट लावून व्हिडिओ कंप्लीट केला बरं. पोहे घालून मेथीचे वडे. ही रेसिपी एवढी व्हायरल झाली की चोरीलाच गेली. कोणी चोरली तर मला हसायलाच आलं. त्यानंतर पंचरत्न वडा. खरं तर आम्हा गृहिणींसाठी वाटाणे चणे हेच आमचे खरे पंचरत्न. त्याचे बनवलेले हे वडे. शॉर्ट बनवला पण खूप छान झाला. त्यानंतर बनवलं हैदराबादी चिकन, पण ते एवढं फ्लॉप झालं की काय करू. आपल्या इकडच्या डिश ह्या लोकांना आवडत नाही कळलं. मग बनवलं परत महाराष्ट्रीयन कोथिंबीर वडी. पुन्हा व्ह्यूज छान आले. मूग डाळ खात नाही म्हणून मूगडाळीची भाकर वडी तयार केली. ही वडी सुद्धा फेमस झाली. त्यानंतर बनवली फरसबीची भाजी. एक सिक्रेट मसाला घालून फरसबी भाजी ही हिट ठरली. ह्या भाजीमुळे ध्यानात आलं की आपल्या भाज्यांची रेसिपी चांगलीच व्हायरल होते. तेव्हा बनवला बटाटा रस्सा पातळ भाजी. त्यानंतर बनवलं कोकणी स्टाईल फिश करी. गवार चमचमीत सुकट. ही रेसिपी इतकी व्हायरल आहे की अजून सुद्धा ह्याच्यावरती व्ह्यूज येत आहेत. बिना इनो घालता इडली बनवली. टिफिनसाठी भेंडी भाजी. त्यानंतर आलं क्रिसमस. बिना ओव्हनचा चिकन बन बनवला, पार्टी स्पेशल डिश. त्यानंतर बनवली साधीशी मेथी आलू भाजी, चवीला एकदम वेगळी. आता आलं 31st साठी मित्रांच्या घरी बिर्याणी बनवली. त्यानंतर मिस्टरांनी बनवली शेजवान चटणी. त्यांच्या हातची ही शेजवान चटणी खूप छान व्ह्यू आले हिला. त्यानंतर चटणी सिरीज चालू केली. त्यातली वडापाव सोबत मिळणारी लसूण चटणी ही सुद्धा हिट ठरली. आता बनवला एक स्पेशल बिर्याणी मसाला बरं, योग्य प्रमाणबद्ध बिर्याणी मसाला. भाजीची सिरीज चालू केली. त्यातली दुधी भोपळा बटाटा भाजी. त्यानंतर दम आलू भाजी. बाजारात श्रीखंड मिळत नाही म्हणून घरीच श्रीखंड बनवलं पाडव्यासाठी खास. त्यानंतर शेवगा रस्सा पातळ भाजी, वाटण घालून पातळ रस्सा भाजी. सबस्क्रायबरने सुचवलेली काजूची भाजी. ही भाजी हिट ठरली आणि दोघांचा विश्वास अतूट ठरणारी ठरली. हाच विश्वास पुढे धरून चालणारी आणि तुमचं सहकार्याची साथ मागणारी शीतल्स किचन कट्टा आज तुमचं मनापासून आभार मानते. धन्यवाद.